आज आपल्या सोबत आहेत श्री प्रदीप खोत सर, ज्यांनी शेतीपूरक व्यवसायामध्ये आपला जम बसवला आहे. त्यांच्या स्वतःच्या कष्टाने, मेहनतीने त्यांनी शेतीपूरक व्यवसायात आपलं असामान्य यश निर्माण केलं आहे. त्यांचा स्वतःचा पोल्ट्री फार्म आहे, ज्याचं नाव आहे संजीवनी पोल्ट्री फार्म. त्याचबरोबर संजीवनी काव फार्मिंग आणि त्यांचं स्वतःचं म्हसोबा दूध संकलन केंद्र सुद्धा आहे. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांनी या व्यवसायात त्यांनी कसा जम बसवला. तर सर, तुम्ही हे व्यवसाय करण्यापाठीमागची तुमचा काय उद्देश होता, की तुम्ही ह्या व्यवसायात कसे उतरला? तर पूर्वीपासून मला याची आवड होतीच, पण मी 2010ला ITI करून पुण्यामध्ये गेल्यानंतर मला वाटलं की आपण काहीतरी व्यवसाय केला पाहिजे. त्यानंतर मी गावी आल्यापासून मी शेती असल्यामुळे आपली शेतीपूर्वक म्हणजे मग गाईचा, जनावरांचा पण फार्म तयार केला. संजीवनी काव फार्म या नावाने आपण तिथे म्हणजे फार्म तयार केला. पुन्हा आपण त्यामध्ये म्हसोबा दूध संकलन केंद्र या नावाने दूध संस्था चालू केली. त्यानंतर मला कुक्कुटपालनामध्ये आवड होती पहिल्यापासून. मी स्टार्टअप चालू केला, तेवढा मी माहिती घेतली की कशा पद्धतीने काय केलं पाहिजे. 3-4 वर्ष त्यानंतर माहिती केल्यानंतर मी ओरिजिनल प्युअर गावरान कुक्कुटपालन हे चालू केलं. संजीवनी पोल्ट्री फार्म या नावाने मी गावी लादेवाडीमध्ये चालू केलं.